शिवनेत्र बहिर्जी शिवरायांची एक अदृश्य शक्ती. सन 1685. दक्षिण महाराष्ट्र. मुपाडगड किल्ला. बानुरलिंग महादेव मंदिर. वाऱ्याची झुळूक मंद वेगाने किल्ल्याच्या भोवती प्रदक्षिणा घालत होती. वृक्षांची पालवी अलगद डुलत होती. पिवळी पाने वृक्षांचा आधार सोडून हळूच जमिनीवर स्थिरावत होती. पिवळसर हिरवट रंगाची किल्ल्याभोवती झाडे झुडपे त्यांचा एक अनोखा गंध वातावरणात पसरत होती. सूर्य अस्ताचली निघाला होता. त्यांची शेवटची दृष्टी बानुरलिंग महादेव मंदिराच्या कळसावर रेली होती. पिंपळाच्या डुलणाऱ्या पालवीच्या मधून मार्ग काढत त्याची किरणे मंदिराच्या शिखरावर स्थिरावली होती. इतक्यात देवळाच्या गाभाऱ्यात एक घंटानाद झाला आणि त्यापाठोपाठ कोणीतरी धाडकन पडल्याचा आवाज आला. परंतु हा आवाज कशाचा असावा? मुपाडगडावर पहारेकरी होतेच, परंतु या क्षणाला मंदिराजवळ कोणाचीही उपस्थिती नव्हती. गडाच्या पायथ्याशी असलेले ग्रामस्थ महादेवाच्या दर्शनासाठी नेहमी येत असत, परंतु आज कोणाचीही चाहूल नव्हती. दिवाबत्तीची वेळ होण्यास अजून काही अवधी शिल्लक होता, त्यामुळे पुजारीही त्या किल्ल्यावर पोहोचला नव्हता. मग तो प्रश्न राहिलाच, मंदिराच्या गाभाऱ्यात जमिनीवर धाडकन पडण्याचा आवाज कोणाचा होता? अर्थात कोणा मनुष्याच्या उपस्थितीशिवाय तो आवाज शक्य नव्हता. तो आवाज मनुष्याचाच होता. तो मनुष्य जमिनीवर पाटला पडला होता. बराच वेळ झाला तो अजूनही तसाच पडून होता. नमस्कार करण्यासाठी कोणी इतका वेळ का पडून राहिले? नाही, त्याचा तर तो श्वासोच्छ्वास वाढला होता. पायात झालेल्या जुन्या जखमेने डोके वर काढले होते. त्यातून रक्तस्राव होत होता. अंगात ज्वर भरला होता. अशा अवस्थेत शिवलिंगाच्या दोन्ही हातांनी घट्ट धरून ती फुटफुटला. शिव शंभो महादेव. महादेवाच्या नामाचा परत परत उच्चार सुरूच होता. मध्येच महादेवाच्या नामासोबत छत्रपती शिवाजी राजे, छत्रपती संभाजी राजे, भोळा शंकर, कैलासपती महादेव असे नामस्मरण सुरू होते. त्या माणसाच्या अंगावर एक काळी बंडी होती. कमरेपासून गुडघ्यापर्यंत धोतर आणि धोतराच्या नेसणीवर पिवळसर शेला बांधून डाव्या बाजूला गाठ मारली होती. त्याच्या आडोशाला शेल्यात एक कटार लपवली होती. छत्रपतीच्या ती कटारच होती, कारण तिच्या मुठीच्या संरचनेवरून स्पष्ट होत होते. तो मनुष्य पुढे बोलू लागला. महादेवा, जीवाची अपार पराकाष्ठा करत मी कसं बसा या तुझ्या गाभाऱ्यात पोचलो आहे. खरं तर रायरेश्वराचा पोचायचं होतं, परंतु इतकं सामर्थ्य आता माझ्या या देहात उरलं नाही. माझा प्राण देहाला सोडून जाण्यासाठी वाकूड झाला आहे, कारण स्वराज्याच्या उपयोगी हे माझं शरीर आता राहिलं नाही. कदाचित हे शरीर त्यागून मी परलोकात गेलो तर मला माझ्या राजाचे दर्शन घेता येईल. महादेवा, या सेवकाला त्याच्या राजाजवळ घेऊन चल. याच अपेक्षेनं तुझ्याजवळ आलो आहे. तुझ्याजवळ माझं हेच मागणं आहे. तू माझ्या निष्ठेच्या आणि कर्तव्याच्या साक्षी आहेस. तुला सगळं ठाव आहे. या सेवकाच्या नसानसात शिवाजी नावाची ऊर्जा प्रवाहित होत आहे, परंतु मी आज विनवणी करतो, या ऊर्जेला त्याच्या प्रमुख स्रोतात विलीन करून दे. शिवाजी नावाच्या सागरात माझ्या प्राणाला बुडवून दे. असे म्हणत त्याने कसे बसे हळूच डोळे उघडले. शिवलिंगाकडे पाहिले आणि तो पटकन फुटू लागला. माझी ही शेवटची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी तुझ्या प्रतीकावर माझ्या रक्ताचा अभिषेक करतो आहे. असे म्हणत त्याने मनसुब्याने कमरेतून कटार बाहेर काढली. थरथरत्या हातांनी त्या कटारीची मूठ नीट न्याहाळून पाहिली. त्या कटारीच्या पितळी मुद्रेवर सिंहाची प्रतिकृती कोरली होती. या सिंहाच्या प्रतिकृतीला मस्तकाशी भिडवून स्मित करत तो फुटफुटला. राजे, तुम्ही तुमच्या हातांनी या बहिर्जी नायकाला दिलेल्या या कटारीचं आजपर्यंत कितीतरी गनिमांच्या गड्यांचे घोट घेतले असतील. तुमच्या हाताचा स्पर्श लाभलेल्या या कटारीच्या मुठीत काय ताकद आहे हे फक्त मीच जाणतो. तुम्ही जाणून होता मला तलवारीपेक्षा या कटारीची प्रत्येक वळणावर गरज वाचणार आहे, म्हणून तुम्ही मला करार ही भेट दिली होती. बहिर्जी नायकांनी पुन्हा एकदा कटारीची मूठ कपाळाशी टेकवली आणि कट्यार डाव्या हातात पकडून उजव्या हाताच्या अंगठ्यावर वार केला. त्याच्या अंगठ्यातून रक्ताची चिळकांडी उरांडी. लाडबडक रक्ताची धाड त्याच्या शिवलिंगावर धरली. जखम झाली नसताना सुद्धा वेदना होत असल्याचा भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटला होता.
डोळे बंद करून ते पुटपुटू लागले, शंभो शिवशंभो, शिवाजी शंभो. मोठ्या कष्टाने त्यांनी पापण्या उघडल्या. त्याचा पंजा शिवलिंगाच्या अग्रभागावर होता. अंगठ्यातून निघणाऱ्या रक्ताचे शिवलिंगावर ओघळ उमटत होते. बोलताना आता त्यांना दाप लागत होती. ते हळूच ओठातल्या ओठात पुटपुटत होते, राजे, एकच खंत आहे. स्वराज्यासाठी मरण्याची इच्छा होती, ती पूर्ण होऊ शकली नाही. वीरमरण प्राप्त करू शकलो नाही. नायकांच्या अंगठ्यातून वाहणारे रक्त शिवलिंगावर पूर्णतः पसरले होते. काळ्या पाषाणाचे शिवलिंग आता लालभडक झाले होते. नायकांच्या श्वासांनी आता वेग धरला होता. वादळ शांत होण्यापूर्वी तिची तीव्रता असावी. त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी येत होती, तरी ओठांवर मात्र स्मित होते. अर्धपांढरी घेरदार मिशी ओठांच्या हालचालीने गालापर्यंत लांबली होती. ते बोलू लागले, राजे, हे जग मला दिसत नाही. बानुर्लिंग महादेव सुद्धा दिसत नाही. राजे, हे आश्चर्यच आहे. मी धन्य झालो. मला रायरेश्वराचा गाभारा दिसतो आहे. समोर तुम्ही आहात राजे. तुमचा तो तेजस्वी चेहरा दिसतो आहे. तुमचे विशाळ कपाट दिसत आहे. त्यावर मधोमध लावलेला लाल चंद्र कोडी तिळा दिसत आहे. पांढरा शुभ्र अंगरखा, कमरेला तेजस्वी भवानी तलवार, डोक्यावर मंदिल, शिरपेचात रोवलेला मोत्यांचा तुरा, काळे बोलके डोळे, गळ्यात रोवलेली घराण्याची आई भवानी दिलेली तलवार. महाराज, तुमचे रूप. त्यात भोसले घराण्याची आई भवानीने दिलेली कवड्यांची माळ. महाराज, तुमचे रूप पुन्हा पाहायला मिळाले. धन्य झालो, मी धन्य झालो. मी स्पष्टपणे पाहू शकतो आहे राजे. तुम्ही रायरेश्वरावर शिवलिंगावर रक्ताभिषेक करून महान देत आहात. राजे, खरंच तुम्ही मला दिसत आहात. हा भास आहे की पुनर्जन्म मला नाही आहे. तुमच्यासोबत स्वराज्याचे प्रमुख स्तंभही तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसपोटू गुप्ते हे सुद्धा आहेत. महाराज, मीही आहे. पण काय तुम्हाला मी दिसत आहे? सांगा प्रभू, हाक द्या मला. धावत येऊन छातीशी धरा. हे खांदे आसुसले आहेत. तुम्ही सोडून गेलात तेव्हापासून तुमचा एक शब्द ऐकण्यासाठी हे कान उतावील झाले आहेत. डोळे तडपत आहेत. राजे, आलिंगन द्या तुमच्या या हनुमंताला. शिवलिंगावर रक्ताभिषेक सुरू होता. महादेवावर हा फक्त एक रक्ताभिषेक नव्हता, थेंबात सामावलेला शिवाजी नावाचा राज्याभिषेक होता. बहिर्जी नायकांचा श्वासोच्छ्वास आता मंदावला होता. अंगात ज्वर आणखी वाढत होता. नाकाने श्वास घेणे सुद्धा अवजड झाले होते. आता ते मुखावाटे मोठमोठ्याने श्वास घेत होते. श्वास सोडताना मात्र त्यांच्या मुखातून हळूच राजे या शब्दाचा उच्चार निघत होता. शेवटचे क्षण काही अजून त्यांची प्राणज्योत तग धरू शकत होती. त्यांचे शरीर निश्चित पडले होते. पापण्या आडच्या उघड्या होत्या. त्यांच्या समोर आता जीवनातील काही महत्त्वाचे क्षण उभे होते. त्यांच्या नेत्रातून आयुष्यात पहिल्यांदा पाहिले होते ते क्षण आता डोळ्यासमोरून तरळून जात होते. त्यांना हे क्षण पुन्हा पाहायला मिळत असल्याने समाधान शेवटच्या गतिकेत त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते. शिवाजी महाराजांना गमनाव्यतिरिक्त कोणतेही दुःख त्यांच्या मनाला आजपर्यंत फार पीडा देऊ शकले नव्हते. फक्त त्याच वेळी त्यांच्या नेत्रातून अश्रू वाहिले होते. हा एक क्षण सोडल्यास अश्रू म्हणजे काय हे त्यांच्या नेत्रांना ठाऊक नव्हते. तलवारीच्या किरकोळ जखमांव्यतिरिक्त घाव त्यांच्या शरीरास कधी मिळाले नव्हते. पण आता उतार वयात एका खूप किरकोळ जखमेने त्रास वाढवला होता. एक अद्भुत शक्तीचे संचय असलेले ते शरीर होते. ही शक्ती महाराजांनीच अदृश्य शक्ती होती. कोणी ओळखूही शकत नव्हते, कोणी समजूही शकत नव्हते. वाऱ्याचा वेग होता, सिंहाचे धाडस होते, सरड्याचे कौशल्य होते, हरणाची चपळता होती, सूर्याची चमक जे होती आणि बुद्धीत तल्लख इतकी. आयुष्याच्या 60 वर्षापर्यंत कट कारस्थाना माहीर असलेले शत्रूसुद्धा आजपर्यंत कोणी त्यांना कैद करू शकले नव्हते. दिल्लीच्या बादशाह औरंगजेबाच्या हेरांना ही कधी कळाले नाही की शिवाजी राजाच्या दरबारात कोणी बहिर्जी नाईक नावाची व्यक्ती आहे. शिवरायांनी या चेहऱ्यांच्या अदृश्य शक्तीच्या जोरावर अनेक पराक्रम केले.
युद्ध जिंकली, स्वराज्याचा गाडा योग्य रीतीने हाकू शकले. त्यांच्या बाणाला अचूक निशाणा मिळाला होता. दौलतराव हे खरे नाव होते, परंतु आयुष्यात त्यांचे कितीतरी वेळा बारसे झाले असावे, कितीतरी जन्म झाले असावेत. 3 धर्माचे संस्कार, चालीरीती यांचे अचूक ज्ञान त्यांना होते. प्रादेशिक तसेच विदेशी भाषांवर मजबूत पकड होती. तितकाच मोठा हजरजबाबीपणा आणि आत्मविश्वासही होता. त्यात स्वराज्याची जोड होती. जवळजवळ त्यांच्या सारखेच 3000 बहिर्जी त्यांनी स्वराज्यासाठी उभे केले होते आणि या 3000 बहिर्जींचे नायक होते दौलतराव म्हणजेच बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक आठवणींच्या वाऱ्यावर स्वार होऊन भूतकाळात पोहोचले होते. ते जेव्हा पहिल्यांदा शिवरायांना भेटले होते तेव्हा ते बहिर्जी नाईक नाही तर रामोश्याचे दौलतराव होते.